कृष्णा आणि वारणा नदीकाठी लाभलेला सांगली जिल्ह्यातला भाग पाण्याच्या बाबतीत संपन्न आहे, पण जिल्ह्याच्या पूर्वेकडील आणि उत्तरेकडील भाग मात्र दुष्काळी आहे. याच भागात पळूस तालुक्यातलं बांबावडे नावाचं गाव, इथं सिंचनासाठी विहीर, बोरवेल यावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे पाण्याची इथं मोठी कमतरता होती. या भागात साखर कारखाना असल्यानं इथे ऊसाची शेती वाढणं गरजेचं होतं, पण त्यासाठी पाणी नियोजन अतिशय महत्त्वाचं होतं. ह्याच गरजेतून कृष्णा नदीतून पाणी उपसा योजना उभी करण्याचं ठरलं. या उपसा योजनेतून आलेलं पाण्याचं वितरण ठिबक सिंचनाद्वारे करण्याचा हा प्रकल्प साकारला. वर्षे आमच्या गावची 32 पैसे अनिवार्य होती आणि आम्हाला असाच याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं आमचे सगळे सहकारी, माझ्या संस्थेचं व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ आणि सर्व सभासद यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही 300 सभासदांनी एकत्र येऊन ही आम्ही एक देशातला असा म्हणा FM वर म्हणजे ऑटोमेशन पूर्ण असा प्लॅन्ट पहिल्यांदाच एवढा मोठा चालू केला. आणि त्याचा आज रोजी दुष्काळात सुद्धा, आज नदीत सुद्धा पाणी कमी, धरणातनी थोडं प्रॉब्लेम असल्यामुळं सुद्धा, पण आम्हाला रोज लोकांना आम्ही रात्रीचं आमच्याकडे 10 तास लाईट उपलब्ध असते, त्यातलं 3 तास, 3.25 तासाचं आम्हाला शेड्यूल आम्ही लावलेला आहे आणि दिवसा 2.5 तासाचं. तर अशा पद्धतीनं हे स्कीम आम्ही चालू केलेली आहे. अनेक मोठ्या पाणी योजना वीज कपातीमुळे मेटाकुटीला आल्या होत्या. त्या दृष्टीनं सामूहिक स्वयंचलित ठिबक योजना बसवण्याचा निर्णय झाला. पण ही योजना सुमारे 700 एकरची आणि कोटीच्या घरात असल्यानं JD बापू लाड यांच्या पाणी पुरवठा संस्थेच्या मार्फत 270 सभासद झाले. त्यानंतर प्रत्येकानं कर्जाद्वारे 70 ते 80% रक्कम गोळा केली, तर उरलेली रक्कम क्रांती कारखान्यामार्फत गोळा करण्यात आली. या प्रयत्नातून 11.5 कोटींची ही योजना उदयास आली. ही सामूहिक स्वयंचलित ठिबक योजना बसवल्यावर कृष्णा नदीतून पाईपलाईनद्वारे पाणी आणलंय आणि ते प्रत्येक शेतकऱ्यासाठी स्वतंत्र व्हॉल्व्हद्वारे बसवण्यात आलंय. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाईपलाईन करून ठिबकनं पाणी दिलं जातंय. त्यामुळे बाबावडे गावात तब्बल 400 एकर क्षेत्र ओलिताखाली आलंय. इथले शेतकरी ऊस, केळी, द्राक्ष आणि भाजीपाला अशा नगदी पिकांपासून चांगला नफा कमवतायत. संस्था आम्ही पूर्णतः ठिबक सिंचनवर करण्यामागचा मुख्य हेतू समन्यायी पाणी वाटप. ह्या 1 लिटर PC ड्रिप सिस्टीममुळं दाब नियंत्रित ठिबक सिंचन योजना असल्यामुळं सर्वांना सारखं पाणी मिळतं आणि तेही मोजून पाणी मिळाल्यासारखं आहे. एका तासाला 6,500 लिटर पाणी आपण देतो आणि यामुळं पाण्याची जवळजवळ 40 ते 45% बचत, विजेची 35-40% बचत आणि जे आपण ड्रिपची खतं वापरतो त्याचं 90% युटिलायझेशन होऊन पिकात, उत्पादनात सर्व प्रकारचा फरक आम्हाला पडलेला आहे. स्कीम चालवून सर्वसाधारण 10 ते 11 महिने झाले. यात ऊसात आम्हाला जवळजवळ 27 ते 28 टन एकरी उत्पादनात वाढ मिळाली आणि भाजीपाला पिकाची आमच्याकडे लागवडच नव्हती, ते आम्ही आत्ता लागवड ह्या ठिबक सिंचन योजनेवर चालू केलेली आहे. आम्ही पूर्वी पाटपाण्यानं ऊसाची लागण करत होतो, तर आम्हाला एकरी 40 टन उत्पादन निघत होतं. आता ड्रीप केल्यापासून आम्हाला सर्वसाधारण एक 20-25 टनाचा फरक पडला आहे आम्हाला. या पद्धतीनं आम्ही तावदरवाडी ते बांबोडे असं 600-700 म्हणजे 6.25 किलोमीटर आम्ही 24 इंची लाईन करून नदीवर जॅकवेल, इंटकवेल, हे तर पंप हाऊस, पाण्यासाठी 6.5-7 लाख लिटरचा हौद, अशा पद्धतीनं इथं 25 HP 10 मोटरा आणि आम्हाला इथून डिस्ट्रीब्युशन आज रोजी आम्ही 750 एकराचं केलेलं आहे. ठिबक यंत्रणेमुळे पाण्यानं जास्त जाणारं पाणी वाचलंय. त्याचबरोबर मनुष्यबळाची गरजही संपलीय. रात्री अपरात्री पाणी देणं आता सोपं झालंय. त्याचबरोबर आता तर ऑटोमायझेशनमुळे अनेक कामं सोपी झाली आहेत. ऑटोमेशनमध्ये आपण 12 ते 15 एकर क्षेत्रासाठी एक ॲटोमेशनचा इलेक्ट्रिक सोलनाईड वॉल बसवलेला आहे आणि असे 25 ते 30 वॉल एका शिफ्टमध्ये चालतात आणि त्या 3 ते 4 ॲटोमेशनचे वॉल एकत्र करून आपण त्याला एक रिमोट टर्मिनल युनिट बसवलेलं आहे.
म्हणजे या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी आपण बिनतारी ॲटोमेशन यंत्रणा बसवलेली आहे, रेडिओनेट ॲटोमेशन म्हणून, की ज्यामध्ये वायर कुठेही टाकलेली नाही 700 एकरमध्ये. आपण जे हेड युनिट आहे, फिल्टर स्टेशन आहे, त्या फिल्टर स्टेशनवर एक बेस स्टेशन बसवलेलं आहे, NMC एक्सेल कंट्रोलर आणि बेस स्टेशन. आणि त्या बेस स्टेशनवरून एक एंटेना बसून त्या एंटेनाद्वारे पूर्ण क्षेत्रामधल्या वॉलवर आपण संदेश म्हणजे बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे ते वॉल ऑपरेट करतो. आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे भारतातली ही ॲटोमेशन म्हणजे बिनतारी संदेश यंत्रणेद्वारेची पहिली सिस्टीम आहे. सामूहिक स्वयंचलित ठिबक योजना नेटाफेम कंपनीनं बसवली आहे. एका हौदामधून पाणी उचलून ते पाणी फिल्टर करून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये ड्रीपद्वारे पोहोचवलं जात आहे. शेतकऱ्यांना पाण्यासाठी वॉल्व दिल्यामुळे त्यांना हवं तेव्हा पाणी घेण्याचं आता स्वातंत्र्य आहे. अशा योजना येत्या काळात नक्कीच मार्गदर्शक ठरतील. विजय पाटील सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सांगली.